हाय, तर इंट्रोकडून कळलंच असेल की सेकंड पार्ट कुठला आहे. तर मस्त असं दर्शन झालं आहे. चला आता जाऊया आपण मस्त बीचवर, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुढे जाताना दिसतो तो गणपतीपुळेचा स्वच्छ व समुद्रकिनारा, पांढरी शुभ्र वाळू, निळसर समुद्र आणि हे असे नारळ. सगळं काही इतकं देखणं आणि डोळे हटतच नाही. नजारा पाहणं ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे बीचवरची. चला जाऊया मस्त अशा बीचवर. पाऊस असला तरी इथे लोकांची गर्दी काही कमी होत नाही. गणपतीपुळे बीचवर तशा सगळ्याच ॲक्टिव्हिटीज असतात, पण पावसामुळे सगळ्या स्टॉप केलेल्या आहेत. पण तुम्ही जर कुटुंबासोबत येत असेल, मुलांसोबत खेळायचं असेल, निवांत असा वेळ घालवायचा असेल, लाटांमध्ये मस्त असे पाय बुडवून समुद्राचे गारवा अनुभवायचा असेल, तर हे बीच अगदी योग्य ठिकाण आहे. एकदा तरी तुम्ही इथे याच. हा फक्त समुद्रच नाही तर निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण अजून खास वाटतं. हिरवीगार डोंगराळ, स्वच्छ हवा आणि गावातलं साधं पण मन मोकळं वातावरण, हे सगळं मिळून प्रवास अविस्मरणीय बनवतात. बीच म्हणजे फक्त फिरायला येण्याची जागा नाही, तर मन मोकळं करण्याची, आठवणी जपण्याची आणि स्वतःला शोधून काढण्याची जागा आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. समुद्राचं पाणी शांत दिसतं, पण आत खोलवर किती वादळ असतात, अगदी आपल्या मनासारखं. किनाऱ्यावर बसून लाटांकडे बघताना जाणवतं की जीवनातलं सगळं तात्पुरतं आहे, फक्त आठवणी कायमच्या राहतात. आणि ही बघा स्नोवी, तिला तर एवढं पाणी खेळायला आवडतं, बापरे. अगोदर वाटलं होतं की ही घाबरेल त्या पाण्याला बघून, पण तिच्याकडे बघून मलाच भीती वाटत होती. तिला एवढं खेळायचं होतं त्या पाण्यामध्ये, त्या लाटांसोबत. शेवटी तिला उचलून घ्यावं लागलं या लाटांमुळे. तिला एवढं खेळायचं होतं त्या पाण्यांमध्ये. समुद्राची वाळू पायाखाली सरकत राहते, पण तीच आपल्याला शिकवते की जीवनात काहीच कायमचं नसतं. प्रत्येक क्षण जगायचा, कारण प्रत्येक लाट परत येत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा. ही लाट पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर आदळते, जणू आपल्याला सांगते कितीही पडले तरी पुन्हा उठायचं. बीच म्हणजे फक्त प्रवास नाही, तर मनाला शांतता देणारा एक थांबा आहे. सो असा होता मस्त बीचवाला प्रवास. आणि हा गणपतीपुळेचा बीच सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला बीच आहे. तुम्हाला पण एन्जॉय करायचं असेल तर परत एकदा नक्की इथे या. नसेल आलात तरी सुद्धा या, आणि आलात तरी सुद्धा या, कारण की प्रत्येक समुद्राची लाट, प्रत्येक समुद्राची वाइब्स ही नवीन नवीन ऊर्जा देत असते, कितीदा आलं तरी सुद्धा. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. तो बीच म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच स्वप्न येतात. वाऱ्यात उडणारे केस, सुंदर फोटो, रोमॅन्टिक वॉक. पण खरं काय होतं, वारा इतका जोरात असतो की केसांचा रोमॅन्टिक हॉरर होऊन जातो लूक. फोटो काढायचं म्हटलं की मागून लाट येते आणि आपलं पोच पाण्यात जाते. समुद्राचं पाणी बघून वाटतं की चला जरा पाय भिजवून येऊ, पण पाय टाकल्यावर कळतं की पाणी फ्रीजपेक्षाही थंड आहे. आणि लाटा जरा जास्त पुढे आल्या तर स्लीपर सरळ पडून जाते.
मग काय, क्रॅब पकडल्यासारखी आपल्याला स्लीपर पकडायला लागते. अशी बीचवरची खूप मजा येते. एकदा या बीचवर भेट नक्की द्या. किती मस्त पाणी आहे हे. परत स्नोवी बघा पाण्यामध्ये गेली, तिला कितीही पकडलं तरी ती जातच असते. सो हा गणपतीपुळे बीच पार्ट 2 कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून असे सुंदर निसर्गाचे क्षण आणि धमाल अनुभव बघायचे असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण प्रवास अजून बाकी आहे या लाटांसारखाच. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.